नृसिंह जयंतीच्या निमित्ताने आज एका वेगळ्याच नरसिंहाच्या मूर्तीबद्दल जाणून घेऊया. आशुतोष बापट यांच्या अभ्यासू लेखणीतून उतरलेल्या या लेखातून. मावळंग्याचा योग नरसिंह. लेखक आशुतोष बापट. वाचक स्वर सुवर्णा बोडस. भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेला नरसिंह आपल्याला माहिती असतो. तो अत्यंत रौद्र आणि हिरण्यकश्यपूचं पोट फाडून आतडी बाहेर काढणारा. याला विदरण नरसिंह असं म्हणतात. कराडजवळ असलेल्या कोळे नरसिंहपूर इथं त्याची अतिशय सुंदर रेखीव अशी मूर्ती पाहायला मिळते. तसंच बेलूर, हळेबीडू इथल्या मंदिरांवर सुद्धा या विदरण नरसिंहाच्या आकर्षक मूर्ती कोरलेल्या आहेत. या विदरण नरसिंहाशिवाय खांबातून बाहेर पडणारा स्थौण नरसिंह, नुसता उभा असलेला केवल नरसिंह, लक्ष्मीला आपल्या मांडीवर घेऊन बसलेला लक्ष्मी नरसिंह, असे नरसिंहाच्या मूर्तीचे विविध प्रकार आहेत. याच प्रकारात मांडी घालून बसलेला आणि पायाला योगपट्ट बांधलेला अशी योग नरसिंहाची मूर्ती पण असते. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकण प्रांती गर्दीपासून दूर ऐन झाडीमध्ये अशीच एक सुंदर योग नरसिंहाची मूर्ती वसलेली आहे. मुळातच कोकणात नरसिंहाचं स्वतंत्र मंदिर तर नाहीच आणि मूर्तीसुद्धा फारच कमी. इतक्या दुर्मिळ असलेल्या या देवतेची त्यातही दुर्मिळ असलेली मूर्ती कोकणात वसलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात असलेल्या मावळंगे माखजन या गावी सुंदर नरसिंह मंदिर गर्द झाडीत वसलेलं आहे. हे मावळंग गाव स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष असलेल्या दादासाहेब मावळंकरांचं गाव. तसंच रियासतकार सरदेसाई हे देखील याच मावळंगे गावचे सुपुत्र. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजीक असलेल्या तुरळ या गावातून इथे जाण्यासाठी फाटा आहे. तुरळ धामापूर मावळंग असा रस्ता आहे आणि हाच रस्ता पुढे माखजनला जातो. या मंदिराबद्दल अशी कथा सांगतात की श्री नृसिंह भट हे कौशिक गोत्री ब्राह्मण कोकणात आले. नृसिंहानं दृष्टांत दिल्यानुसार ते इथेच स्थायिक झाले. त्यांचे नातू दुसरे नृसिंह भट यांना कोल्हापूरच्या शिलाहार राजा विजयार्ककडून संगमेश्वर हे गाव इनाम मिळालं. पुढे नृसिंह भटांचा मुलगा कृष्णाजी यानं मावळंग गावाचा भाग इनाम मिळवला. त्यानंच हे नृसिंह मंदिर बांधल्याचं सांगतात. नृसिंह भट यांचा मुलगा गोविंद भट यांना नृसिंहानं दृष्टांत देऊन सांगितलं की तू पुणे जिल्ह्यातील नीरा नरसिंगपूर इथं जाऊन साधना कर. त्यानुसार गोविंद भट नीरा नरसिंगपूरला 15 वर्ष राहिले आणि तिथं नरसिंहाची उपासना केली. त्यांना देव प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की तू परत मावळंग इथं जा आणि तुला आयुष्यात कसलीच कमतरता पडणार नाही. देवाच्या आदेशावरून गोविंद भट मावळंग्याला येताना वाटेत कोल्हापूरला थांबले. तेव्हा तिथं शिलाहार राजा विजयार्क राज्य करीत होता. राजानं त्यांना संगमेश्वर आणि मावळंग ही 2 गावं इनाम दिली. याच कुटुंबातील व्यक्तीला पुढे यादवांचा राजा सिंघण यानं या भागाचं सरदेसाईपद बहाल केलं. गाभाऱ्यातील नरसिंहाची मूर्ती अतिशय देखणी आणि आकर्षक आहे. पायाला योगपट्ट बांधलेल्या स्थितीत नृसिंह बसलेले आहेत. त्यांच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी विराजमान झालेली आहे. नरसिंहाच्या उजव्या खालच्या हातात कमंडलू असून वरच्या हातात चक्र आहे. वरच्या डाव्या हातात शंख धरलेला असून डाव्या खालच्या हातानं लक्ष्मीला आलिंगन दिलेलं दिसतं. अतिशय मोहक अशी ही मूर्ती आहे. मूर्तीच्या प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले असून दशावतारांचा क्रम उजवीकडून डावीकडे असा कोरलेला आहे. दशावतारातील सुंदर बाब अशी की मत्स्य आणि कूर्म हे अवतार मानवी रूपात दाखवलेले आहेत. देवाला करंड मुकुट दाखवला असून त्याच्यावर नागाचा फणा कोरलेला आहे. इतकी वैशिष्ट्यपूर्ण नृसिंहाची मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे.
इथे आल्यावर चहूबाजूनी असलेली गर्द झाडी, मंदिरापर्यंत उतरणारी जांभ्या दगडाची पाखाडी आणि त्यात असलेलं हे मनोरम मंदिर पाहून इथून हलूच नये असं वाटतं. मंदिराचा सध्या जीर्णोद्धार जरी झालेला असला तरीसुद्धा मूळ गाभारा आणि त्याचा दरवाजा हा जुनाच ठेवलेला आहे. गर्द झाडीत वसलेलं लाल चिऱ्यांची पाखाडी उतरून इतक्या आडबाजूला एवढी सुंदर मूर्ती बघायला मुद्दाम वाकडी वाट करून जायलाच हवं. मावळंग्याचा योग नरसिंह. लेखक आशुतोष बापट. वाचक स्वर सुवर्णा बोडस.